टंका लागणार नाही। त्यासाठी ही जी केस आहे ही केस एसपी साहेब अविनाश बारगळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नियुक्त करावी आणि ॲडिशनल एसपी पांडकर साहेब यांनी या घटनेचा तपास करावा आणि तपास करून लवकरात लवकर 90 दिवसामध्ये याचं चार्जशीट जे आहे ते दाखल करावं, अशा प्रकारची मागणी आम्ही इथं केली। सीआयडी चौकशीची मागणी लोकांनी केल्यामुळं सीआयडी चौकशीचे ऑर्डर सुद्धा आले। आम्ही त्यांना विनंती केली या ठिकाणी की हे सीआयडीकडे वर्ग करू नका, पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून आम्ही ती जी केस वर्ग करण्याची ऑर्डर झालेली आहे ती आम्ही स्टॉप करतो, थांबवतो आणि हे मी जे म्हणलो त्याप्रमाणे एसपी साहेबाच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून त्याचा तपास व्हावा आणि लवकरात लवकर उज्ज्वल निकम साहेब, कारण तपास होण्याच्या पूर्वी चार्जशीट दाखल होण्यापूर्वी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नियुक्ती व्हावी, अशा प्रकारची सुद्धा विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। काही तक्रारी इथल्या जनतेने केल्या की जे वॉचमन आहे दलित समाजाचा आमचा बांधव, त्याचं म्हणणं असं आहे की बाबा माझी अॅट्रॉसिटी त्या दिवशी घेतली नाही शुक्रवारी, आणि जर ती अॅट्रॉसिटी घेतली असती तर मला वाटतं पुढचा बाका प्रसंग टळला असता, तो ती घेतली नाही। तर आता महाजन साहेब या ठिकाणी तयार झाले, जर त्याचं तसं म्हणणं असेल तर त्याची आम्ही अॅट्रॉसिटी सुद्धा दाखल करून घेतो आणि ती दाखल करून घेऊन म्हणजे त्याच्यातले जे काही कलम आहेत गंभीर स्वरूपाचे त्या कलमान्वये या ठिकाणी गुन्हा दाखल होईल। काल एक्स्टॉर्शनची केस दाखल झाली, आरोपींना ताब्यात घेतल्याबरोबर त्या केसच्या संदर्भामध्ये जे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावरती फारसं न बोलता जे काही त्याच्यामधली सत्यता आहे असत्यता आहे ते पडताळून पोलीस त्या तपासामध्ये पुढे गेल्याशिवाय आत्ताच लगेच त्याला कन्क्लुजनला येणं बरं नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे। धन्यवाद अण्णा, धन्यवाद।